नमस्कार मित्रांनो, मी आदित्य स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये आपण चाललेलो आहोत, जसं मी आधीच्या व्हिडिओच्या एंडिंगला सांगितलं, सप्तशृंगी आणि सापुतारा. थंडी एवढी खतरनाक आहे की चहा प्यायला थांबलो आहे आणि 14-15 पण नसेल, 13-14 असेल टेम्परेचर. सगळे थंडीने गार झालेत. हाय आपला व्लॉग एकदम व्लॉग. इथं थांबलोय, इथं वरती मंदिर आहे आणि सीन मस्त आहे. खाली पाणी, आपल्या महाबळेश्वर सारखं आहे, पण फोटो एवढे क्लास येतात ना, डोंगर वगैरे. फोटो टाकतो इंस्टाग्रामला, इंस्टाग्राम तेवढं चेक करा. कसा काय स्पॉट? माणूस पहिल्यांदा बोलायला लागलाय. कसं वाटतंय? एकदम भारी. कधी न बोलणार आहे माणूस इकडे, सगळे बोलायला लागले. सांगा कसं काय एक्सपिरियन्स? कालच्या ब्लॉग मध्ये कोणाला दाखवलं, कारण का थोडेसे शाय. आता जरा कॅमेरा फ्रेंडली करतोय त्यांना, ह्यांना पण करू आपण. या ठिकाणी वरती बस पण येतात, इकडनं रोपवे आणि त्या बाजूने पायऱ्या आहेत. मनमाडवरून आली बस. तर प्लॅन नाही असा की मार्केटमध्ये इथं आतमध्ये पहिलं काहीतरी खाऊ. पायऱ्या काल खूप चढून झालंय, त्याचा विचार करतोय की केबल काटणीवरती जायचं. इथं आहे हॉटेल, चला खाऊया काहीतरी. जेवण मागवायची एक नवीन ट्रिक आहे. एक डिश मागवली सगळी आणि मग जी आवडली ती फायनलाइज करून सगळ्यांना मागवली. न्यू ट्रिक्स इन द हाऊस. नुसता कटवडा मागवला सगळ्यांनी. हॉटेलचा चांगलाच बिझनेस आहे. पायऱ्या त्या साईडला होत्या आणि रोपवे पण तिकडनं आहे, पण कन्फ्युजन मग होतं की माणसांचं तिथंच रोपवेचे जे बुकिंग वगैरे, पण नाही. जरा पुढच्या बाजूला आलं तर इथून आतमध्ये जर बुकिंग करायचं आहे आपल्याला. रोपवेसाठी खूपच गर्दी आहे. बघू आता कसं काय होतं. आळशी नाही, टाइम वाचवायचा, पण टाइम वाचवला पण जास्त टाइम घालून लाईन मध्ये उभं राहतात. म्हणजे टाइम कसा वाचला, क्या लॉजिक हे. सोय मस्त केली यांनी इकडे आतमध्ये. या साईडला लिफ्ट आणि या साईडला पाठीमागे रोपवे वगैरे क्वालिटी. तिकीट घेऊन आत आलं तर असे वेटिंग रूम बनवले. मग लाईननुसार एकेकाचा नंबर येऊन केबल कार्टमध्ये बसवतात. माझ्या पाठीमागच्या बाजूला इकडं आपण त्या रूममध्ये बसलो होतो. तिकडून इथं चपल्या काढायचे आणि इथून नंतर आतमध्ये जायचंय. मस्त फिरून आहे, पण चांगली सोय आहे. पायऱ्याने जायला वेळ वाचावा म्हणून रोपवे करतात माणसं, आणि इथं आम्हाला 1 तासाचा वेळ लागतोय. आता मांड्या बसून घेतले सगळ्यांनी. सर्वात मोठी चुकी होती. काय 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 बोल बोल बोल. अरे बोल ना. अरे तू मेमरी वाया घालवतोय श्रेयस माझी. हा बोलतोय 110 रुपये दिलेत 1 तास वाया घालवण्यासाठी. अरे वा, तू का घाबरतोय? मग ही गोष्ट कशी घाबरायला लागते. हॅलो, मस्त पसरून बसलोय आम्ही. चला 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 चला. फायनली आलो इथं जिथं आपल्याला रोपवे मिळणार आहे. तर ही अशी एंट्रन्स आहे. श्रेयस, श्रेयस आहेस का? त्याला वरती बसवलं आहे. 10 जण बसवतात एकाचं.
रोपवेने वरती वरून पण गर्दीचा सामनाच करायला लागला. इथं पण गर्दी आहे. आरती सुरू झाली. इकडं माणसांनी आरती चालू केली. ऐसे ऊंची ऊंची इमारतों में रह के कुछ नहीं होता. भारत माता की अक्सर जो कांच के बंगलों में रहते हैं अपने कपड़े बदलते हैं. नुसतं बसायला पाहिजे. नुसतं बसायला पाहिजे. नुसतं बसायला पाहिजे तुम्हाला. नहीं दे रहा. मेरा दिल्ली में कसली गर्दी. शेवटच्या लाईन मध्ये आलोय. एवढी गर्दी, माणसं भांडणं करतात एकमेकांसोबत, काय अर्थ नाही. तर आता दर्शन घेऊन आलो. गर्दी होती किती दाखवलं आणि परत रोपवेच्या जवळ आलोय. माकड जायचं बसायचं. इथून गाडी 31 ते 40 असं काय तिकीट नंबर नाही, हे उगाच दिले यांनी. बाकी हम अंदर जा रहे. जास्त पैसे दिल्यामुळे आम्हाला फक्त 7 जण त्यांनी दिले. पर पर्सन किती दिलेत? 1000 ना. 2000 ऐसे भी लॉगिंग करेगा. अफवा फैलाने की निंजा टेक्निक. असं काही नाही, माणसं कमी आहेत म्हणून आम्हाला फक्त मिळाले. सकाळी प्लॅन होता सापुताऱ्याला जायचा आणि जर तिकडे गेलो असतो आम्ही तर इथं एवढी गर्दी आहे. तर जाऊ दे, लेट उठलो पण इथलं दर्शन झालं इथं वरती. आणि इथून अजून पुढचा प्लॅन काय फिक्स नाही, सगळे आम्ही प्लॅन रँडमली बनवतो. त्यांचा काय व्हिडिओ करतो करणं बनवण्याचा व्हिडिओ. लोकांना इथं इन्व्हाइट करण्यासाठी काही स्पेशल दाखव. हे काय रोज येतात का? ठीक आहे, चला दाखवतो शॉर्ट. आता आपण आलो इथं शिवालय तीर्थ म्हणून एक जागा आहे वरती. हा वाच आता तू. इथं वरती मंदिर आहे आणि तिकडनं चालत इकडे यायला लागतं. पण आम्ही बाईक घेऊन आलोय. शिव मंदिर तिकडे समोर नाही का? तिकडच्या समोरच्या बाजूला शिव मंदिर आहे. मस्त कुंड आहे. आलोय तर खरं येतं पण शेवाळ आहे खूप, तरी पण माणसं आंघोळ करत आहेत पवित्र म्हणून. आणि इथं लाईव्ह सुरू आहे. हे शिवालय तीर्थ म्हणतात त्याला, शिवालय तीर्थ. फोटोज अजून इथंच आहे तळ्याच्या इथं, म्हणजे त्या कुंडाच्या इथं. आणि खाली एक पॉइंट आहे, तिकडे चाललोय. बघू आता, अजून प्लॅन बनलेलाच नाही कुठं जायचं काय करायचं. जे होईल तसं होईल. ठीक आहे. तर 8:15 वाजले जातात रात्रीचे आणि रस्ता एवढा घाणेरडा आहे ना की एस्टिमेट केलं होतं की आम्ही 1-1.5 तासात पोहोचू, पण नाही, अजून खूप वेळ लागतो पोहोचायला नाशिकला. सकाळी एवढं काय जाणवलं म्हणजे रस्ता खराबच होता, पण गेलो. पण जाताना तर नाही, तर बॅकवॉटर्सचा वगैरे प्लॅन मला नाही वाटत की सक्सेसफुल होईल. सगळे इकडे थांबलेत, तर बघू कसं काय होतंय. पण कॅम्पेन मिळालंच नाही ना आपल्याला. 2 वर्षापूर्वी तिथे आलेलो ना, हा, तर मी म्हणजे प्री वेडिंग फोटोशूट केलेलं आहे त्या याच्यात मित्राने. ते काय मगाशी म्हटलं ते गेट लॉस्ट एकदम. आणि तिथं तो जर असं हा. ना, तिथला एक मुलगा आहे बेस्ट एकदम, त्याने आपल्या सर्व सोय करून दिली असती, म्हणून मी खास तिथे गेलो. त्याला नशिबात नव्हतं तर काय करणार. नाही, असं ते नवीन एक्सपिरियन्स मिळाला आपल्याला. बॅक वॉटर्सला चांगलं जेवण मिळेल म्हणून आलो, पण एवढे हॉटेल्स सगळे फुल. कोण सर्व करत नव्हतं, कोणाचे टेबल्स खाली नव्हते. शेवटी एक मिळाले आणि ते 11ला बनवणार होतं. आम्ही 11:15 आले आतमध्ये. गोवाचं जेवण कसं आहे, घाणेरडी भूक. बाकीचं जाऊ दे, पण थंडीला खतरनाक आहे. करणे ना थंडीला. रात्री यायला 1 वाजले. जे हॉटेलचं लास्ट शॉट तुम्हाला दाखवला त्या हॉटेलनंतर आम्ही इथं पोचलोच अराऊंड 2 वाजता. त्यानंतर झोपलो. ब्लॉगचा एंड काही केलेलं नाही. तर काल फक्त आपण सप्तशृंगीगड आणि त्याच्यानंतर गेलो होतो
डायरेक्ट जेवायला. एवढंच आपलं झालं, पण ओव्हरऑल ऑसम ट्रिप होती. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आपण चाललो आहे रामसोलला, तर त्याचा पार्ट नेक्स्ट. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.